नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती, जे की अतिसंभाव्य प्रश्न, जे की खूपच महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदासाठी अतिशय उपयुक्त IMP प्रश्न आहेत। तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? ए राज्यपाल, बी राष्ट्रपती, सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, डी राष्ट्रीय न्यायिक आयोग। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? ए लोकमान्य टिळक, बी वी दा सावरकर, सी महात्मा गांधी, डी बंकिमचंद्र चॅटर्जी। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी महात्मा गांधी। पुढील प्रश्न आहे, 1899 मध्ये रिकामी जागा यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? ए बी दा सावरकर, बी मदनलाल धिंगरा, सी राजगुरू, डी सुखदेव। तुमचे योग्य उत्तर आहे ए बी दा सावरकर। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हा भारतातील सर्वात लांब धरण आहे? ए भाकरा नांगल, बी हिराकुंड, सी रेवरी, डी इंदिरा सागर। तर तुमचे योग्य उत्तर आहे बी हिराकुंड। पुढील प्रश्न आहे, बोर अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यात आहे? ए भंडारा, बी गोंदिया, सी वर्धा, डी गडचिरोली। योग्य उत्तर आहे सी वर्धा। पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये रिकामी जागा या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे? ए 51 अ, बी 12 अ, सी 15 अ, डी 17 अ। तर तुमचं योग्य उत्तर आहे ए 51 अ। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागाची घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? ए 70, बी 71, सी 72, डी 73। योग्य उत्तर आहे डी 73वी घटना दुरुस्ती। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? ए पाणी, बी हवा, सी माती, डी खडू। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे ए पाणी। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? ए वनस्पती, बी कीटक, सी मनुष्य, डी प्राणी। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी कीटक। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? ए जायकवाडी, बी उजनी, सी कुकडी, डी कोयना। तुमचे योग्य उत्तर आहे डी कोयना। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? ए लुंबिनी, बी वैशाली, सी बोधगया, डी पाटलिपुत्र। तुमचे योग्य उत्तर आहे ए लुंबिनी। पुढील प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी रिकामी जागा येथे आहे? ए पुणे, बी नाशिक, सी देहरादून, डी कलकत्ता। उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। योग्य उत्तर आहे सी देहरादून। पुढील प्रश्न आहे, पग, ग्रेट डेन, बीगल हे कशाचे प्रकार आहेत? ए हवा, बी श्वान, सी जहाज, डी बंदूक। परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत। तुमचे योग्य उत्तर आहे बी श्वान। पुढील प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास रिकामी जागा इतके असतात? ए 18, बी 36, सी 72, डी 60। तुमचे योग्य उत्तर आहे सी 72। पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे आजोळ रिकामी जागा ठिकाणी आहे? ए बिजापूर, बी अहमदनगर, सी पुणे, डी बुलढाणा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी बुलढाणा। पुढील प्रश्न आहे, रक्तातील रिकामी जागा पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? ए श्वेत रक्तकणिका, बी लोहित रक्तकणिका, सी रक्तबिंबिका, डी रक्तपट्टिका। तर योग्य उत्तर आहे ए श्वेत रक्तकणिका। पुढील प्रश्न आहे, कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय? ए पु ल देशपांडे, बी वी बा शिरवाडकर, सी वी स खांडेकर, डी यापैकी नाही।
योग्य उत्तर आहे बी विवा शिरवाडकर. पुढील प्रश्न आहे रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ए विद्युत, बी ध्वनी, सी रेडिओ, डी अल्ट्रासोनिक. तर तुमचे योग्य उत्तर आहे सी रेडिओ. पुढील प्रश्न आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? ए लॉर्ड माउंटबॅटन, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड बेंटिंग. तर तुमचे योग्य उत्तर आहे डी लॉर्ड बेंटिंग. पुढील प्रश्न आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी पंतप्रधान. तुमचे या प्रश्नाचे उत्तर आहे सी लोकसभा अध्यक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर किती आला ते कमेंट करून नक्की सांगा. आजचे प्रश्न कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.